मराठी हो, आज शुक्ला काय बोलतोय ते नीट ऐका। हर एक व्यक्ति जो यहाँ रहता है महाराष्ट्र में, मुंबई में अगर जो रहता है, यहाँ का स्थायी निवासी को रोजगार महानगर पालिका में उसके डोमिसाइल के आधार पर, उसके जन्म पत्रिका के आधार पर दिया जाएगा। ये नहीं कि सातारा, सांगली, कोल्हापुर से व्यक्ति आके महानगर पालिका में राज्य की नौकरी लेता हो। मुंबई महानगरपालिकेतील नोकऱ्या आदिवास प्रमाणपत्र घेऊन हे लोक त्या नोकऱ्यांवर हक्क सांगू पाहत आहेत। ही बाहेरची लोक, एवढी हिंमत यांच्यात कशी आली? त्यांच्यात हिंमत आहे म्हणून नाही। आपण शांत आहोत, आपण एकजुटीने राहत नाही, आपलं एक कुठल्याही गोष्टीवर एकमत नाही, म्हणून यांच्यात हिंमत होती। आज तो असं म्हणतोय की आदिवास कायदा नुसार 15 वर्षाच्या आदिवास प्रमाणपत्र काढल्यानंतर मग तो कोणीही असो, मुंबईत राहणारा, त्या नोकऱ्यांवर हक्क सांगू शकतो। सातारा, सांगली, कोल्हापूर मधला बांधव किंवा भगिनी यावर हक्क सांगू शकणार नाही। आणि म्हणूनच आम्ही या मराठी माणसांना आवाहन करतोय, आता तरी एकत्र या। आम्ही स्वायत्त महाराष्ट्र अभियानांतर्गत 1960चा आदिवास कायदा मागतोय या राज्य सरकारकडे। 1960च्या अगोदर जे आहेत भूमिपुत्र म्हणून, इथले रहिवासी म्हणून, तीच फक्त इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार इथल्या नोकऱ्यांवर, इथल्या सोयीसुविधांवर हक्क सांगू शकतात, बाकी इतर नाही। आज भाषावर प्रांतरचना झाली, मराठी म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आज मुंबईत, महाराष्ट्रात मराठी माणूस अल्पसंख्याक होऊ लागलाय। मुंबईत तो 32-30% आसपास आहे। अखंड महाराष्ट्रावर तो अंदाजे 40% आहे। बाहेरचा माणूस 40% आलेला आहे। मुंबईत मराठी माणूस 32% आहे। याचा अर्थ असा होतो, काही वर्षात मुंबईत तर अल्पसंख्याक झालेलाच आहे, पण काही वर्षात महाराष्ट्रात तो अल्पसंख्याक होणार आहे। आणि हे बाहेरचे आदिवासचा दाखला देऊन सगळ्या न्याय, सगळ्या अधिकारावर, सगळ्या सोयीसुविधांवर हक्क सांगू पाहणार आहे। वेळी जागे व्हा, पक्ष कोणताही असो, आमचा उमेदवार हा मराठीच आणि त्यालाच प्राधान्य द्या। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र, मी मराठी।